एमएफसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। देऊळगाव येथे पाहुण्यांची 4 चाकी कार क्षणात वाहून गेली। सुदैवाने जीवितहानी टळली। ग्रामीण भागात पावसाचा हाहाकार। महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा जनतेला त्रास। जन्ममृत्यू विभागात गहाळ कागदपत्रांमुळे नागरिकांना हेलपाटे। विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर। आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय। रेल्वे अधिकारी आणि ठेकेदाराचा निष्काळजीपणा नडला। तेल्हारा तालुक्यातील 16 एकर शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांचे नुकसान। कडक ऊन आणि पावसाचा मारा, तरीही उघड्यावरच काम। पल्स पोलिओ मोहिमेत बूथवर मूलभूत सुविधांचा अभाव, कर्मचाऱ्यांचे हाल। आता सविस्तर बातम्या। अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील नदी नाल्यांना प्रचंड पूर आला आहे। अशातच तालुक्यातील देऊळगाव येथून एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। गावातील एका मयताच्या घरी सांत्वनासाठी आलेल्या पाहुण्याची उभी असलेली 4 चाकी कार इसरीश्वर नाल्याला आलेल्या अचानक पुरात काही क्षणातच वाहून गेली। सुदैवाने कारमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे। देऊळगाव येथील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने त्यांचे नातेवाईक आणि परिचितांचे सांत्वन करण्यासाठी काही पाहुणे आले होते। त्यांनी आपली 4 चाकी कार गावातील इसरीश्वर नाल्याजवळ पार्क केली होती। मात्र परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पाण्याच्या पातळीत अचानक कमालीची वाढ झाली। पाण्याचा वेग इतका तीव्र होता की रस्त्या कडेला उभी असलेली ही कार काही क्षणातच पाण्याच्या जोरदार प्रवाहात पत्त्याच्या बंगल्यासारखी वाहून गेली। नाल्याच्या रौद्ररूपामुळे कोणाचाही निभाव लागला नाही। हा सर्व थरार उपस्थितांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। कार वाहून गेल्याने परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती, परंतु वाहनात कोणीही नसल्याची खात्री पटल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पूर आलेले नाले, नदी किंवा पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडण्याचा कोणताही जीवघेणा प्रयत्न करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। जन्म व मृत्यू नोंदणी प्रक्रियेत नागरिकांना सध्या प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे। महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागातील फाडलेले पाने आणि नसलेले मूळ कागदपत्रे यामुळे या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। जन्म दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने आणि शासनाच्या कडक नियमांमुळे अनेक अर्ज प्रलंबित राहिले असून नागरिकांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। विलंबित जन्म नोंदणीसाठी रुग्णालयातील नोंद व लसीकरणाचे पुरावे असणे अत्यंत आवश्यक केले आहे। अनेक नागरिकांचे जन्म पूर्वी घरी झाले असल्याने त्यांच्याकडे रुग्णालयाची कोणतीही नोंद उपलब्ध नाही। अनेक जुन्या प्रकरणांमध्ये शाळेची टीसी किंवा दाखल खारिज रजिस्टर मधील नोंद दाखला उपलब्ध नाही किंवा काळाच्या ओघात त्या फाईल्स नष्ट झाल्या आहेत। जन्म प्रमाणपत्र मिळत नसल्याने नागरिकांची आधार कार्ड दुरुस्ती, अधिवास प्रमाणपत्र, वारसा नोंद, पासपोर्ट, शैक्षणिक प्रवेश यांसारखी अनेक महत्त्वाची शासकीय व खाजगी कामे रखडली आहेत। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी आणि वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। आषाढी यात्रेला होणारी भाविकांची अभूतपूर्व गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर मिरज, अमरावती पंढरपूर, खामगाव पंढरपूर आणि भुसावळ पंढरपूर या मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। या विशेष गाड्यांमुळे अकोला, शेगाव, मूर्तिजापूर आणि बडनेरा परिसरातील प्रवाशांना थेट पंढरपूर गाठणे सोपे होणार आहे।
आषाढी एकादशी निमित्त 23 व 24 जुलै रोजी नागपूर येथून पंढरपूरसाठी गाडी सुटेल, तर 21 व 24 जुलै रोजी नवी अमरावती येथून दुपारी 2:40 पंढरपूरसाठी रेल्वे गाडी सुटेल। 21 व 23 जुलै रोजी खामगाव येथून रात्री 11:30 वाजता गाडी निघेल। 24 व 25 जुलै रोजी भुसावळ येथून दुपारी 1:30 वाजता पंढरपूरच्या प्रवासासाठी गाडी निघेल। प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी आणि सुलभ प्रवासासाठी रेल्वेच्या अधिकृत ॲपवरून तिकीट बुकिंग करावे असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे। रेल्वे अधिकारी व ठेकेदारांच्या चुकीमुळे तेल्हारा तालुक्यातील तळेगाव खुर्द व मालठाणा येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले। 16 एकर शेती पाण्याखाली गेली असून अतोनात नुकसान झालेले आहे। जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे। रेल्वेच्या ठेकेदारांनी पहाडातून आलेला नाला पूर्ण बंद केला, त्यामुळे पाणी सर्व शेतात थांबले आहे। प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आहे। शेतकरी सतत अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत असतो। तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनावर खापर फोडले आहे। ठेकेदाराने आधीच्या नाल्याचे खोलीकरण करण्याऐवजी नाला बुजवला, त्यामुळे पावसाचे पाणी शेतात शिरले, त्यामुळे 16 एकर जमीन पाण्याखाली आली। कपाशी पिकाचे नुकसान झाले। रेल्वे प्रशासनाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला शहरात देखील तारांबळ उडाली। शनिवारी रात्री 34 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। रस्त्यावर पाणीच पाणी होते, तसेच गांधी चौकासह विविध भागात दुकानात पाणी शिरले। या पावसाळ्यातील पहिला दमदार पाऊस शनिवारी झाला। वीज पुरवठा देखील विस्कळीत झाला होता। गांधी चौकात चौपाटी भागातील दुकानात पाणी शिरले। खुले नाट्यगृह परिसरात वाहून आलेला कचरा साचला। तोष्णीवाल लेआउटमध्ये प्रभात किट्स समोर रस्त्यावर पाणी साचले, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची प्रचंड प्रमाणात धांदल उडाली। त्याच भागात 2 महिन्यांपूर्वी शकील गॅरेज समोर तयार करण्यात आलेला रस्ता पावसामुळे उखडला। डाबकी रोडवर नाल्याचे पाणी रस्त्यावर आले, त्यामुळे अतिशय गलिच्छ स्थिती निर्माण झाली। या भागातील तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता झाली नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। मोरणा नदीच्या पात्रात जलकुंभी स्वच्छता मोहीम अर्धवट राहिली, हे पुन्हा अधोरेखित झाले। स्वच्छता कामे अजूनही मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे, असे मत शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत। कारण कालच्या मुसळधार पावसामुळे शहर स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसला। पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरात काल 27 तारखेला झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात नुकतेच उभारलेले 11 केव्ही सोलर पंपाचे 2 पोल कोसळले आहेत। वीज पुरवठा सुरू होण्यापूर्वीच निकृष्ट कामाचा सर्व प्रकार समोर आला आहे। वीज पुरवठा कार्यान्वित होण्यापूर्वीच पहिल्याच पावसात हे पोल कोसळल्याने ठेकेदाराने केलेल्या थातूर मातूर आणि बोगस कामाचे पितळ उघड पडले आहे। या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पातूर तालुक्यातील आलेगाव 33 केव्ही सबस्टेशन अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी वीज पुरवठा मिळावा म्हणून महिन्याभरापूर्वीच 11 केव्हीचे नवीन पोल उभारण्यात आले होते। मात्र काल सायंकाळी 5:30च्या सुमारास आलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात या पोलची माती झाली। 2 पोल थेट शेतकऱ्याच्या शेतात नव्याने लावलेल्या कपाशी पिकावर कोसळले। ठेकेदाराने हे काम किती पारदर्शक आणि निष्काळजीपणे केले आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे एका पोलचा स्टे वायर चक्क एका झाडाच्या बुंध्याला बांधण्यात आला होता। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या बोगस कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। शहरात शनिवारी झालेल्या पावसाने जुन्या शहरातील डाबकी रोड तसेच इतर भागात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। इतकेच नाही तर नाले सफाईसाठी उघडलेल्या नाल्यांमध्ये अनेक 4 व्हीलर फसल्या। शकील गॅरेज जवळील रस्ता काल रात्री झालेल्या पहिल्या दुसऱ्या पावसातच या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्ता जागोजागी उखडला असून डांबर आणि खडीचा पत्ता नाही, तर प्रभात किट्स जवळील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे। याच रस्त्यावरून शाळेत आणि क्लासला जाणाऱ्या लहान मुलांना आणि विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे। एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? तर शहरातील डाबकी रोड परिसरातील नाल्यांची वेळेवर सफाई न झाल्यामुळे सर्व नाल्या तुंबल्या आहेत। नाल्यांमधील घाण आणि मैलाचे पाणी थेट रस्त्यावर आले आहे।
रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे दुसरा मुक्काम राहणार आहे। आज ही पालखी मालेगाव शहरात पोहोचली असून मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले। त्यामुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यात आजचा दुसरा मुक्काम असून आज ही पालखी मालेगाव शहरात दाखल झाली असून सुमारे 700 वारकरी टाळ मृदंगांच्या गजरात आणि नामस्मरण करत महिलांनी रस्त्यावर रांगोळ्या काढल्या तर ठिकठिकाणी बँडच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात आले। वारकऱ्यांसाठी दूध, चहा, केळी, बिस्किटे, उपवासाचा फराळ आणि नाश्त्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती। त्यामुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। वाशिम जिल्ह्यातील 4 दिवसांचा मुक्काम पूर्ण केल्यानंतर ही पालखी पुढील प्रवासासाठी हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कांचन नदीला मोठा पूर आला। मागील 2 वर्षापासून या नदीला पूर येत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून जात आहे। त्यामुळे या नदीचे तात्काळ खोलीकरण करून पूर परिस्थिती रोखण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कांचन नदीला पूर आल्यामुळे नेतनसा ते कोयाळी मार्ग काही काळ बंद होता। या भागातील शेतीलाही ऐन पेरणीच्या हंगामात मोठा फटका बसला। या भागात पाऊस झालेला नसतानाही बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे हा पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली। त्यामुळे या भागातील पेरण्या काही दिवस लांबण्याची शक्यता आहे। मागील 2 वर्षापासून या नदीला वारंवार पूर येत असल्याने या नदीचं खोलीकरण करून पूर परिस्थिती रोखावी अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे। मात्र प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने या भागातील शेतकरी आता चांगलेच संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। शनिवारी रात्री अतिवृष्टीमुळे अकोला शहरासह पातूर, हिवरखेड, अकोट तालुक्यात हाहाकार झाला। पातूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भोईपुरा व पाटील मंडळी परिसरात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने कळताच पातूरचे नगराध्यक्ष हिदायत खा उर्फ इद्दू पैलवान, नगरसेवक अजय पाटील व मोहम्मद मेहताब यांनी बाधित घरांची पाहणी केली। नागरिकांशी संवाद साधून दिलासा दिला तसेच आवश्यक ती मदत व भरपाई प्रशासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। दरम्यान परिसरात पाणी वेगाने साचत असताना काही नागरिक अडकल्याचे कळताच माजी नगरसेवक राजू उगले यांनी जीवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यात उतरून नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या या धाडसी कृतीचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले। नागरिकांनी या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। तर दुसरीकडे हिवरखेड येथे वादळी वारा आणि पावसामुळे हिवरखेड पोलीस स्टेशनचे मोठे नुकसान झाले असून हिवरखेड पोलीस स्टेशनच्या ऐतिहासिक जुन्या इमारतीचे टीन पत्रे उडून गेले आहेत। अनेक वर्षापासून पोलीस स्टेशनची इमारत जीर्ण अवस्थेत असून आपला जीव मुठीत धरून पोलिसांना कर्तव्य बजावे लागत आहे। परंतु अनेक वर्षापासून नागरिकांची आणि पोलिसांची मागणी असूनही पोलीस स्टेशनची आणि पोलीस वसाहतीची नवीन इमारत अजूनपर्यंत उभारण्यात गेली नाही। उडालेले टीन छत गोळा करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली। शेवटी गृहरक्षकांनी व पोलीस स्टेशनच्या आजूबाजूच्या नागरिकांनी पत्रकार बांधवांनी तत्परता दाखवली। माझ्यासोबत युवरखेड प्रोटेक्शन जे असे या प्रकारे पावसामुळे असे हाल झालेले आहेत। आपण बघू शकतो कशी परिस्थिती आहे। हे जे सुरक्षा कवच आहे हे अशा प्रमाणात पडले आहेत, पडलेले आहेत।
हवा पावसामुळे कृषी हाल झाले अशा प्रकारे ठिकाण डायरीमध्ये पाणी घुसलेलं आहे. कॅम्प्युटर बीज यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. असे जर कृषीचे हाल झाले आणि तक्रारदार आले तर त्यांची समस्या कुठे मांडली. ही समस्या तात्काळ सोडण्यासाठी शासनाने मोठी उपाययोजना करायला पाहिजे. याकरता नगर परिषद किंवा आणखी BW यांनी सुद्धा तात्काळ प्रयत्न करून सुरक्षा व्यवस्थित हे सर्व व्यवस्थित करायला पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. आज जर कृषीची परिस्थिती झाली तर उद्या कोणीही कार्यालयाची परिस्थिती होणार आहे. सुरक्षित जर प्रोफेशनल नाही आहे तर मग म्हणजे हे एकदम लाजीवाली बाब आहे मार्केटसाठी. तात्काळ याची उपाययोजना करून करावी अशी आम्ही मागणी करत आहोत. राजापेठ पोलिसांनी मेहेर बाबा कॅन्टीन जुना सातुर्णा MIDC परिसरात सुरू असलेल्या जुगारावर छापा मारला. 5 जण जुगार खेळताना दिसले. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात कारवाई केली. ऋषिकेश शिवदास शिंदे, सरोज कॉलनी, शेख नाझीम शेख रतनगंज, मोहम्मद साबीर, मोहम्मद छोटू हनुमान नगर, वल्लभ भगवानदास जाधव होळा चौक, सत्यम प्रमोदराव राऊत, सरोज कॉलनी, अमरावती या आरोपीकडून 5200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 3 फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. आदर्श शाळेचे बांधकाम करताना या शाळेच्या स्वच्छतेचीही काळजी राखली जाईल. यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे स्पष्ट आदेश राज्याचे शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले आहे. त्यांनी अमरावती येथे आढावा घेतल्यानंतर हे आदेश दिले. जिल्ह्यातील आदर्श शाळांसाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. इमारत बांधकाम कमी किमतीत झाले असले तरी शाळांमधील इतर सुविधांसाठी हा निधी उपयोगात आणता येणार आहे. यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता घ्यावी आणि उर्वरित निधी शाळेतील सुविधांसाठी उपयोगात आणावा अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आज दिल्या. डॉक्टर भोयर यांनी आज माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विभागातील PM श्री, CM श्री आणि आदर्श शाळांचा आढावा घेतला. बैठकीला उपसंचालक निलिमा टाके, माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रिया देशमुख, सहाय्यक शिक्षण संचालक अमोल पवार उपस्थित होते. बैठकीनंतर डॉक्टर भोयर यांनी मालटेकडी रोडवरील नियोजित डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाच्या जागेची पाहणी केली. यावेळी आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी उपस्थित होते. पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी शहरातील अनेक पोलिओ बूथवर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र दिसून आले. पावसापासून संरक्षणासाठी शेड बसण्याची व्यवस्था तसेच उन्हापासून बचावासाठी आवश्यक सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नव्हत्या. परिणामी कर्मचारी उघड्यावरच काम करत असल्याचे दिसून आले. शहरातील गांधी चौक परिसरातील तोष्णीवाल दवाखाना येथे पोलिओ बूथची व्यवस्था करण्यात आली होती. संबंधित दवाखाना बंद असल्याने आरोग्य कर्मचारी समोरील दवाखान्याच्या पायऱ्यांवर बसून लहान बालकांना पोलिओचे डोस देत आपले कर्तव्य पार पाडताना दिसले. उन्हाच्या कडक तापात तसेच अपुऱ्या सुविधांमध्येही कर्मचाऱ्यांनी मोहिमेची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावली. राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या आरोग्य मोहिमेत अशा प्रकारची अव्यवस्था समोर आल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत भविष्यात अशा मोहिमांचे अधिक प्रभावी नियोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात 82,000 तर अकोल्यात 28,000 बालकांना ही लस देण्याचे उद्दिष्ट होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. देऊळगाव येथे पाहुण्यांची 4 चाकी कार क्षणात वाहून गेली. सुदैवाने जीवितहानी टळली. ग्रामीण भागात पावसाचा हाहाकार. महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा जनतेला त्रास. जन्ममृत्यू विभागात गहाळ कागदपत्रांमुळे नागरिकांना हेलपाटे. विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर. आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय.
रेल्वे अधिकारी आणि ठेकेदाराचा निष्काळजीपणा नडला. तेल्हारा तालुक्यातील 16 एकर शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांचे नुकसान. कडक ऊन आणि पावसाचा मारा, तरीही उघड्यावरच काम. पल्स पोलिओ मोहिमेत बूथवर मूलभूत सुविधांचा अभाव, कर्मचाऱ्यांचे हाल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.